नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या 21 टिप्स. 1. उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. 2. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. दिवसभर भरपूर पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत आणि टरबूज, काकडी यासारखी पाणीदार फळे खा. 3. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी किमान SPF 30+ सनस्क्रीन लावा आणि दर 2-3 तासांनी ते पुन्हा पुन्हा लावा. 4. कडक उन्हात सकाळी 10 ते दुपारी 4 बाहेर जाणे टाळा. सावलीचा वापर करा. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना अंगावर सुती कपडे वापरा. रुमाल किंवा टोपीने चेहरा झाका आणि सूर्याचे अतिनील किरण UV रेज रोखणारे सनग्लासेस गॉगल वापरा. 5. उन्हाळ्यामध्ये चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून 2दा सौम्य क्लिन्झरने धुवा. एलोवेरा जेल, चंदन किंवा गुलाब पाण्याचा वापर करून त्वचा शांत स्मूथ करा. 6. उन्हाळ्यामध्ये शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. 7. डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा. 8. डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात सतत काम पडत असेल तर दर 2 तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो. 9. उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा. 10. उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब इसेन्शियल तेल टाकून आंघोळ करावी. 11. उन्हाळ्यात घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. 12. बर्फाचे तुकडे एका कापडात ठेवून त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते. 13. उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील मृत त्वचा डेड स्किन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. 15 दिवसातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी. 14. त्वचेसाठी शक्यतो नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. फळांचा लेप चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे इतर त्वचा विकारांचा धोका उद्भवू शकतो. 15. उन्हाळ्यात हलका मेकअप करा. शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. नाहीतर उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा. तसेच फाउंडेशन टाळावे, कारण त्यामुळे त्वचेची छिद्रे, पोर्स बंद होऊ शकतात. 16. उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी टोनर वापरा. तसेच तेलकट त्वचा असल्यास जेल आधारित तर कोरडी त्वचा असल्यास हलके लाईटवेट मॉइश्चरायझर वापरावे. 17. त्वचेची काळजी घेत असताना आपण केसाच्या देखभालीसाठी दुर्लक्ष करतो. कडक उन्हामुळे केस निर्जीव होतात, गुंततात आणि केसाखालील त्वचेवर फोड येण्याचीही भीती असते. यामुळे उन्हात जाताना डोकं झाकलं जाईल याची काळजी घ्या, ज्यासाठी तुम्ही छानशी हॅट वापरू शकता किंवा छत्रीने डोकं झाकू शकता. 18. उन्हाळ्यामध्ये केसाखालील त्वचा स्वच्छ राखा आणि त्यातील आर्द्रता योग्य राहील याची काळजी घ्या. यासाठी आठवड्यातून एकदा आंघोळीपूर्वी केसाला आणि केसाखालील त्वचेला खोबरेल तेलाने मसाज करा. 19. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची निगा राखण्यासाठी उन्हात बाहेर पडताना गॉगल घालणे. डोळे स्वच्छ करण्यासाठी क्लिन्झर्स, डोळ्यांना थंडावा देणारे मास्क याचा वापर केला पाहिजे. 20. उन्हाळ्यामध्ये ओठांची आर्द्रता राखणेही गरजेचे असते. यासाठी व्हिटॅमिन E आणि हायलुरोनिक ॲसिडच्या सहाय्याने तयार केलेले लिप कंडिशनर आणि लिप बाम्स वापर केला पाहिजे. तूप किंवा साय लावली तर ओठांचे आरोग्य राखण्यास मदत होते. 21. उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो याकडेही लक्ष दिले पाहिजे. रंगीबेरंगी फळे ही डोळ्यांना
सुखावणारी असतात, तशीच ती पोटासाठीही चांगली असते. 22. आंबा, पपई, अननस, टरबूज आणि लिंबू वर्गीय फळे खाल्ली पाहिजेत. भोपळा, गाजर, टरबूज, बीटांचे सेवनही उन्हाळ्यात शरीरासाठी चांगले असते. भाज्यांबाबत बोलायचे झाल्यास सगळ्या पालेभाज्या उन्हाळ्यात खाल्ल्या पाहिजेत. 23. लाल मांस, झणझणीत रस्से आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. कमी तेलात तयार केलेले किंवा कच्च्या भाज्यांची सॅलड खाल्ली पाहिजेत. आहारांमध्ये बदल केल्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतात. 24. आहार व व्यायामांसोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्द्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि उन्हाळ्यातही फिरायला जाऊ शकता, सेल्फी काढू शकता आणि हवी ती धमाल करू शकता. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.